पाहिजे. बुवानी वाटतं आभार मानले की नाही माहिती नाही, मला वाटतं नाही. बुवा दोघांकडूनही त्या साऊंड सर्व्हिसवाल्यांचे आभार मानायचे राहिले. कारण या कार्यक्रमामध्ये जर महत्त्वाचा जर कोण घटक असेल तर साऊंड सर्व्हिसवाले आहेत. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम जर कोण करत असतील ते साऊंड सर्व्हिसवाले आहेत. तुमच्या सर्व लक्षात आलं पाहिजे होतं. एवढा फापड पसारा लावण्यापेक्षा जर त्यांचे आभार मानत असतं बरा झाला असता. बुवा बाऱ्या तुम्ही करतात सगळं ठीक आहे, पण माझे तुम्हाला असं सांगणं आहे की भजन रसिक आपल्याला किती फरमाईश करू दे, त्यांचं काम आहे ते, पण आपण किती फरमाईश पूर्ण करायच्या. मला आता असं वाटलं होतं की माका 6 वाजेपर्यंत गजर देतास की नाही. तुम्ही तिकडे काय ते रान खाली झालेला काय बघितलाच नाही, सगळा मळा खाली झाला. कसल्या कर्माचे इतिहास सांगतं. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज 6 महिन्याला कुठल्या कुठल्या गडावर बुवा तुम्ही जाता, पण तुम्ही त्याच्यातलं काय घेतला. माका सांगतात की बुवा संतती, पहिला विषय बुवाने कुठला मांडला की संततीचा. माका म्हणतात तुका किती वर्ष झाली. 33. आणि तुका मुलं किती आहेत, संतती किती आहे. मी म्हटलं एक आहे. बुवा म्हणतात माझं 49 वर्ष. माझं 33व्या वर्षी म्हणतात लग्न झालं आणि 49 वर्ष झाली मला, पण माका 2 आहेत. मी काय म्हणतो तुका 2 आहेत म्हणून काय तू काय मोठा इतिहास घडवलं की. आणि अजून जरासा थोडासा जोर करायचा, अजून क्रिकेटची टीमच काढायची ना. माझा काय प्रश्न आहे. आणि म्हणतात की कोरोनाच्या वेळेत तू काय गप राहूलच काय. बुवा माका वाटतं मी कोरोनाच्या वेळेत आम्ही टेन्शन मध्ये होता की काम धंद्याचा काय. मग तुका काय वेळ होता ना, तू करा तिकडे बड. माका काय सांगतं बुवा. कारण कसं आहे माहिती आहे की तुमच्याच लोकांसमोर मला बोलायला कसं तरीच वाटतं. कारण ह्या मुद्द्यावर बुवा तुमका रडवला असता, मी खरोखर रडवला असता, पण मी नाही बोलणार. कारण आपण बोलताना बुवा इतकं म्हणजे जबाबदारीनं बोललं पाहिजे. युट्यूब चॅनल बुवा लागलंय, उद्या आमचे धवन बुवा युट्यूबला टाकणार, सगळा संततीचा टाकणार तुमचा, काय टेन्शन नाही. आणि तुमका जर असा वाटला की बाबा काहीतरी महाराष्ट्रात आपल्या मुलांची काय संख्या कमी वाटतात काय, तसा काय टेन्शन नाही. तुमका माझा प्रोत्साहन आहे, काय टेन्शन करू नका. काय बुवा सांगतास तुम्ही. एक लक्षात ठेवायचं बुवा, वेळेचं महत्व प्रत्येकाला समजलं पाहिजे. कारण आपण गजर घेतला, तुम्ही 100%, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुमचं गायन इतकं सुंदर आहे की 100% सगळेजण ऐकतच राहणार. पण बुवा कसं आहे, समोरच्या बुवाचा सुद्धा आपण विचार करायचा. आता कोण आहे हो माझे अजून, आता हे थांबलेत, हे कशासाठी थांबलेत काय माहिती नाही. आम्ही कधीही जागावायत ते बघतायत की काय. कारण ती बघा सत्तरंजी फक्त एक शिल्लक राहिलेले. मगाशी कशा अगदी पब्लिक होता, घालवलं काय माणसातच काय रे. तसा गोडा माणूस हा. आता बुवा वाईट तोंड करायचं नाही. हे आहेत ते आपले 10-12 जण तरी ठेवते गजरापर्यंत, थांबणार नाहीत ते. म्हणून बुवा वेळेचं महत्व प्रत्येकाला कळलं पाहिजे. एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असणाऱ्या स्त्रीला विचारा. 7 दिवसांचं महत्व आठवडाभर मोलमजुरी करणाऱ्या आईला विचारा. 1 तासाचं महत्व एसटीची वाट बघणाऱ्या माणसाला विचारा. 1 मिनिटाचं महत्व कामावर जाताना ट्रेन चुकलेल्या माणसाला विचारा. आणि 1 सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये हरलेल्या धावपटूला विचारा. वेळेचा महत्व समजेल. असाच नाही होत, अभ्यास करू लागता. तुम्ही जसा आता ते पोवाड्याचा मोठा अभ्यास केला लागता. मोठा जवळजवळ इतिहास तुम्हीच घडवलेला. काय अगदी वर काय अगदी आवाज लावतं, खरोखर असा वाटतं की अरे काय करतायत तरी का. ते सगळे गेले तुमचे, बरेच जरी अटॅक येऊन गेले तुम्ही गायब झाल्याबरोबर. ते आता नावाला रडतात तुमच्या की कोतवड्यात आता मयेकर बोलाय जबरदस्त गायब झाले. बुवांकाला मी 100% उजू करणार. कारण कसं आहे, ते बोलत नाही आणि त्यांना एकदा बोलू हळूहळू मी शिकवलंय ना, 100% बुवा प्रसिद्ध पटकन होतील. कारण गायन सुंदर आहे.
पण जरा बोलला कुठेतरी कमी पडता, म्हणून ह्यांका बदडवल्याशिवाय जमणार नाही. ह्यांका तसं म्हणतात मळणीत बांधूकच लागणार. ह्यांका झेजरवल्याशिवाय हे बोलूचे नाही. काय वांगणकर बुवा, बुवा राग म्हणू नका, नाही तर उद्या फोन करून सांगाल काय तू माणसात आहे, माझी थोडी तरी ठेवायची. 100% वाईट काय बोलणार नाही, पण थोडी थोडी काढायची. आणि पर्याय पण आहे हो, थंडी लागतात ना, त्यांची थंडी कोण पळवणार. नाका म्हणतात संतती, तुम्ही काय त्या करावा क्रिकेटची ट्रीप. बुवा खूप बोलण्यासारखं आहे. तुम्ही चांगली चांगली बुवा गाणी म्हणतात आणि खरोखरच बुवांच्या आवाजातून, बुवा इतका तुमचा गोड आवाज आहे, मनापासून सांगतो खरोखरच एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी झाल्या पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची ताकद आरावकर बुवाच्यात आहे. समोरच्याचं चांगलं असेल तर 100% बोलणार, पण डबल बारी म्हटल्याच्या नंतर बोलायला लागतंच हो. बुवानी सांगितलं नाही की आता आमच्या मंडळीमध्ये सगळेजण आहेत, जवळजवळ सगळ्यांना 2-2 मुलं आहेत. बुवा तुम्ही सांगतात तुमचा आपला बरा झाला हो, पण आई शपथ सांगतोय तुम्ही त्या बोललात असा, पण माझ्या काळजात घरे पडले का. आई शपथ सांगतोय की बरेच जण वाईट वाटतं बघितल्यावर. अहो गाववाल्यांका कोण पोरगी देत नाही, चांगले चांगले आहेत पोरं बघा. ही माझी सगळी तरुण पिढी आहे, फक्त याच्यात लग्न झालेलं म्हणजे मी आणि वाटते संदीप पांचाळ असतील ना आमचा हा पोरगा आहे, त्याचं बाकी म्हटलात ना खरंच. बुवा आई शपथ बिना लग्नाचे का. अरे तुम्ही सांगतात की कोरोनात काय केलं, ह्याने काय रडायचं नावान तुझ्या. अरे ज्याका हाय त्याका हाय, पण ज्याका नाही त्याका काय, त्यांनी काय करायचा. गाववाल्या म्हणतात पोरगी देत नाही. आता कसा फाटक्यात डिमांड जास्त आलेला आहे. ज्याच्या खिशात मनी त्याच्या मागे 17 जणी. आज कंडिशन अशी आहे बघा, ज्याच्या खिशात मनी त्याच्या मागे 17 जणी, पण ज्याच्या खिशात नो मनी त्याचा फोन बी उचलत नाही कोणी. काय करायचा. एखादा समजा असा झोळा घालणारा एखादा पॅन्ट आहे, त्याला कोणी विचारता अजिबात नाही. पण जर समजा एखादी चांगली पॅन्ट घ्यावं, त्याची किंमत 1200, पण ती ढोपरावर फाटलेली असताना त्याची किंमत 2000 रुपये. म्हणजे फाटक्यात डिमांड. हा काय बघा बुवा, या कलियुग काय आहे. काळाची गरज आहे सांगणं, असल्या काहीतरी सांगा ना. आता मोबाईल बघा, प्रत्येक मुलाकडे 10-10 वर्षाच्या मुलाकडे आयफोन, स्मार्टफोन. हा म्हणजे बघा ना त्यांच्याकडे काय काय फोन आहेत ते. पण बुवा आपल्या वेळेत सुद्धा 10 वर्षापूर्वी आपल्याकडे सुद्धा फोन होते, नाही असा नाही, प्रत्येकाकडे मोबाईल होता तेव्हा. पण तो कुठला होता मोबाईल. खेळण्यातला बघा, कुठला पण बटन दाबा, एकच फक्त गाणं लागायचं. कुठला. चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 छैया. जरी कलियुग बदलला, पण त्यांनीच दिलाय तो मोबाईल. पुढे असे मोबाईल येतील. पण माझं तरुण मित्र मैत्रिणींना सांगणं आहे, मोबाईल ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने मोबाईल यूज केलाच पाहिजे, पण त्याचा वापर किती करायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. कारण 24 तास जर समजा आपण मोबाईलवरती राहिलो तर अहो काय करणार. आज ही पिढी कुठेतरी फुकट जात चालले. आज लांबचा माणूस जवळ आला, पण जवळचा माणूस लांब गेला. घरामध्ये आई वडील मुलगा मुलगी जर असतील, एकदा दरवाजा उघडला आणि 6 वाजता घरात गेले की बायको एका कोणात, नवरा एका कोणात, पोरा इकडं चॅटिंग करतात, फेसबुक, व्हॉट्सअप. अहो रात्रभर त्या अंतरुणात फेस काढत राहतात. काय कंडिशन ही. काय करायचा काय. पट्टाय ना काही समज देऊ. ते बघा घाटावर येतात बघा ते येडी, आणि ते ट्रेनच्या इकडे साईडला बघा असतात कान साफ करणे का है, त्याच्यातले जे भाऊ. ओ भाऊ तुम्हाला काय देऊ. खाऊ नाही बुवा ना. मी आजच बोललो, एवढ्या बऱ्याच बाऱ्या झाल्या, पण बुवानी मला सांगितलं होतं की भजन रसिकांना थांबवायचं जर असेल तर तू बोल. नाही बुवानीच मला सांगितलं, त्याच्यामुळे मी काही करीत नाही. आणि जोड जर टिकायची असेल
तर असं बोलणं भागच आहे. बुवानी चांगली चांगली नवीन गाणी, जुनी गाणी अतिशय सुंदर बुवानी गजल सादर केला. कारण कसं आहे बुवा, लिमिट असतं की भजन रसिक प्रत्येकजण कामधंद्यावाले आहेत, तुमचा काही दोष नाही, मी आपला बोललोय. शेवटी माझी जरी सुरुवात असते गजलाची तर मी स्वतःच केलं असतं, पण एक बोलायचं म्हणून बोललोय. आता राग नाही, चांगला माणूस कसं. बुवाने जुनी गाणी दाखवली. आता वांगणकर बुवाने एक फरमाईश केली होती की कदम बुवांचं म्हणजे खरोखरच कदम पांचाळ पाटील बुवा, खोपकर बुवा, वामन खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा यांच्यावरती प्रेम करणारी अनेक भजनी बुवा आहेत, भजन रसिक आहेत. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या गाण्याचा कुठेतरी एखाद्या डबल बारीमध्ये ते गाणं वाजलं पाहिजे, त्यांची आठवण म्हणून. त्यांनी वामन खोपकर बुवांचं एक गाणं सांगितलं मला की बुवा ते गाणं म्हणा. मी अजूनपर्यंत कधी म्हटलं नाही, पण बुवा एक छोटीशी झलक म्हणून एक म्हणतो, ऐका. पेटीला आवाज आहे जरा. बस बस बस. वावा रे वावा, हो वावा रे वावा, वावा रे वावा, हो वावा रे वावा. मी खोपकर भांडणाचा राजा, मी खोपकर भांडणाचा राजा. हरी भांडणा मंदिर, हरी भांडणा मंदिर, गावी तो समद्यांना मौजा. नवीन गाणी आले बघा, बरीचशी अशी नवीन गाणी जवळजवळ 4 ते 5 महिने चालतात, परंतु त्या गाण्यांचा 5-6 महिन्यानं कोण नाव सुद्धा काढत नाही अशी नवीन गाणी आलेली. आणि जी जुनी गाणी आहेत 2-2 गाणी म्हणतो आणि गजलाला सुरुवात करतो. जास्त वेळ घेत नाही. मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा, मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा. काय सांगू त्याची कहाणी, हो काय सांगू त्याची कहाणी. माळसा राणी पडत्या बाजूच्या नंतर दुसरा एक गाणं आला बघा, इझला चंद्रा. मध्यंतरी लय गाजला त्या गाण्याला. त्या चंद्राने तुम्ही सुंदरा. इझला कशान सख्या साजना सांगा, लुक लुकणारा दिवा. वणवा दिवाळी घुमत रायाची रात करणारा नवा.
सजला नवरदेव होऊन सजला बालूबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला बालूबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला बालूबाईसाठी वेडावला पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्यात बाशिंग लग्न देवाचं सुरुवात करतो बुवा. कसं आहे, श्रद्धेने ज्ञान मिळते, नम्रतेने मान मिळतो आणि योग्यतेने स्थान मिळते. कारण या तिन्ही गोष्टी जर एकत्रित असल्या तर त्या व्यक्तीला समाजामध्ये सन्मान मिळतो आणि तो सन्मान जर टिकवून ठेवायचा असेल तर थोडक्यात मजा, जास्त बोलण्यात काय उपयोग नाही. कारण सन्मानाची खुर्ची आहे बुवा. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही अत्यंत महत्वाची भक्ती समजली जाते आणि ते पवित्र आणि पुण्य असं काम ही मंडळी करताय. एकदा जोरदार टाळ्या या भजन रसिकांसाठी झाल्या पाहिजेत. कारण आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 2:15 वाजले आणि तरी पण मनापासून ऐकतात. खरोखर बुवाने सांगितलं की कोतवडे गावातलं जे भजन रसिक आहे, सुज्ञ जाणकार आणि भजन मनापासून ऐकणारे आहेत. कुठे मी ऐकलं नाही की पेटव शेलाव, खरोखरच इकडे काय चालत नाही. चांगलं जो भजन करणार आहे त्याला मार्केट आहे. सिंधुदुर्गात तर काय खराच नाही. अहो बसल्या बसल्या म्हणतात मुळात हात घाल. काय करणार, काय कुठे जायचं मुळात हात घालू म्हणणार शेलाव त्याची नाहीसा करून टाकते का. अरे पण तो परत भजन करायला पुढ्यात बसला तरी पाहिजे ना. आता समजा हे बिचारी मोहीम गायत्री आहे, खरोखरच म्हणजे तसे म्हटलं तर सकाळी उठल्या उठल्या ह्यांचे पाय धरले पाहिजेत. काय त्या बिचाऱ्याच्या तोंडात ना जरा तरी काय वाईट येता काय हो. पण बुवा तुम्ही बोलत नाही, पण नक्की तसे आहेत ना तुम्ही चांगले. मग संशय येता, कारण असली माणसं नाही गावाड असतात. खरोखर मंडळी ह्या कोरोना नाही ना बराच काय काय शिकवून गेले बघा. तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या लोकांपासून सावधान. का सांगते बघा, तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या लोकांपासून सावधान. कारण अशी जी माणसं असतात ही कोरोनापेक्षा जास्त घातक असतात. त्याच्यावर औषधच नाही आहे. म्हणून कोरोनाने बरंच काय काय शिकवलं. कारण आपली माणसं सुद्धा त्यावेळेला कोण जवळ येत नव्हती. म्हणजे बघा लक्षात ठेवा, कोण नाही कोणचा आणि डाळ भात लोणचा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कोण नाही. कारण म्हणून ह्या कोरोनाने बरंच काय काय शिकवून दिलं बघा. सगळं विकत घेता येतं, सगळं विकत घेता येतं, पण संस्कार नाही. किती केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. माणूस जन्माला आला की त्याला बोलायला किमान 2 वर्ष लागतात, परंतु समाजामध्ये कसं बोलायचं यासाठी त्याला आपलं संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं. एखादा माणूस म्हणतो 100 वर्ष जगला. अरे 100 वर्ष जगला ठीक आहे, माणूस 100 वर्ष जगला याला महत्व नाही, तर त्याने जगलेल्या आयुष्यात केलं काय याला खरं महत्व आहे. आपण जगतोच राहू,
कारण मरावे परी किरकी रूपे उरावी. कदम पांचाळ पाटील बुवा हे होऊन गेले, त्यांची नावं आपण घेतो का? तर त्यांनी काहीतरी कर्तृत्व करून ठेवलंय. आज त्यांची स्मारक झाली. आज कदम बुवांचं बघा आरे फाट्यावरती स्मारक झालं. महाराष्ट्रामध्ये अनेक संतांची स्मारकं झाली, पण भजनी बुवाचं कुठल्याही स्मारक झालं नव्हतं. ते आरे फाट्यावरती कदम बुवांचं स्मारक झालं. परशुराम पांचाळ बुवांचं कुसूर या गावी त्यांच्या स्मारक झालं. पाटील बुवांचं आता होण्याच्या तयारीत आहे. यांची स्मारकं झाली. आमची कोण स्मारकं तयार करी? आमच्या वाटणीत काय म्हाळ तरी? आमच्या वाटणीत म्हाळच, हे सुद्धा काय सांगता येत नाही. म्हाळ घालतायत की काय? काय बुवा तुमचा स्मारक होईल असं वाटतं? करूया, तुमची इच्छा असते तर जीवनपणीच करूया, काही टेन्शन नको. नाही तसे बुवा ते आजच्यात गरम झाली आहेत. आजच्या थंडी लागता पण ते आजच्यात गरम झाली आहेत. काय हो, काय बरं आहे ना? एकदम मस्त. काय तसा काय टेन्शन करायचं नाही. खरोखरच बुवा म्हणजे गोड माणूस हो. खरोखर मंडळी खरोखर बरंच काय बोलण्यासारखं आहे हो. आता आमच्या भारताची लोकसंख्या बघा, बुवानी सांगितलं. मी एक छोटंसं सांगतो की आज आपल्या भारताची तशी म्हटलं तर आणि महाराष्ट्राच्या जनगणनेनुसार आज 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया आहेत. किती? 943. आत्ताचं 2022चं सांगतोय 943 स्त्रिया आहेत. आणि जर समजा यांची जर बुवा तुम्ही म्हणता की लग्न जर करूची झाली एखाद्याची, आता जे 45 वर्ष 50 वर्ष जे रखडलेले आहेत त्यांची जर लग्न करूची जर झाली तर त्यांना पोरगी कोण हो देणार? 943 म्हणजे राहुले किती? 57. आता 943 जणांची लग्न होऊ शकतात, पण त्या 57 जणांनी करायचा काय? पण ते 57 जण जे आहेत हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आम्ही काय करतो? कुकरची शिटी झाली की बंद करता आहोत. पण ही 57 जी लोक आहेत ही देश चालवत आहेत. ओळखा, देश चालवत आहेत, देश बिना लग्नाची. आज बघा आपल्या भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देश चालवला. आम्ही साधा घर नाही चालवू शकत. म्हणजे 57 लोकांनी खरोखर घेण्यासारखं आहे. सलमान खान म्हणजे मोठमोठी जी लोक आहेत ही बिना लग्नाची आहेत. त्यांचा तसा काय म्हटलं तर टेन्शन नाही. त्यांनी स्वतः घाबरून तसं जावं. हो तुम्ही घाबरू नका, आजची बात काही टेन्शन करू नका. मी बघ बुवा, मी मंडळी सुद्धा फिरवतो. मी अभिमानाने सांगतो आम्ही सगळे बाळाचे बाप ब्रह्मचारी. बाळाचे बाप ब्रह्मचारी. तसे ते कमी नाही आहे. गावावरनं बुवा त्यांना मी बोलवलंय. आमचं बुवा हे आहे ना, हा सेटअप आमचा संदीप पांचाळ म्हणजे आता जवळजवळ 3-4 वर्ष लग्नाला झाली असतील या गावचे जावई. पण संदीप पांचाळने आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही एकत्र आहेत. आम्ही काय केलं का विचारा नाही का बुवा? अगदी काय सांगू काय, आमची तेव्हा लग्न झालेली नव्हती बुवा. कसा माहिती, ज्याचा आहे ना त्याच्या पाटला 10 तरी पिळतील, पण ज्याचा काही नाही ना त्याच्याकडे बघित ते लय प्रयत्न करतात हो, नाही चालत. आमच्याकडे एक तसा आहे, फेसबुकवर फक्त रिक्वेस्ट पाठवली तर त्याची ऍक्सेप्टच पण कधीच नाही. परवाशी म्हणत होता काय करूया बुवा, काय करणार? म्हटलं ठीक आहे, आता काय नशिबात हा त्या करायचा. आणि तुम्ही सांगता आम्ही 2-2, 3-3, पहिले म्हणतात 5-5 मुलं व्हायची बुवा. कसला आता तुम्ही म्हणतात बरोबर, पहिली 5 नंतर 2 वरती आली, हम दो हमारे 2. नंतर आत्ता काय आलाय तुम्ही सांगता तुमच्या वेळेत, आत्ता काय आलाय हम दो हमारा 1. आणि थोड्या दिवसांनी असा होणार हम दो हमारा तळपाट. म्हणजे कोणच नाही, प्लॅनिंग लय करतात ना, नंतर मारतात घोपरा घासून. काय बुवा सांगतात, नको ते विषय. माझा कसा माहिती डोका, नको ते काहीतरी विषय काढून देणार, मग माझा मग डोका एकदम फिरता हो. आता कसं आहे, बुवांच्या गावातच बारी आहे म्हणून त्याच्या बुवांका अगदी वरच्यावर खेळवले असते बाळासारखे. बुवा कसं आहे, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, डोळे सांगून जातात.
व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे, वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे हेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो, जोडीदार कसा आहे, आणि वेळ दाखवून जाते, नातेवाईक कसे आहे, नातेवाईक कसे आहे, नातेवाईक कसे आहे. बुवा ह्या वाक्यामध्ये बरंच काय घेण्यासारखं आहे. यानं घेतला ते का समजला. पण खरोखरच इथे भजन करताना इतकी मजा आली की आम्ही असं बोलताना तुम्ही ऐकताय अजून सुद्धा. तुम्ही कंटाळत नाही ना बोलतोय का. शांत बसते म्हणजे भाऊ बुवा लवकरच गुंडळूया. नाही 100% ते चांगले आहेत. कारण मला 2 वेळा इथे एक संधी दिली नाही. म्हणजे माझं नाव इथे एकदा झालं होतं आणि परत एखाद्या बुवाला परत बोलवणं म्हणजे बुवा ते सुद्धा भाग्य लागतं. कारण आम्ही दोन्ही बुवा या खुर्चीवरती बसलो म्हणजे कोण आम्ही मोठे नाही. तराजू जर हातामध्ये घेतला तर बघा जड जे पारडं असतं ते नेहमी खाली असतं आणि जे हलकं असतं ना ते वरती असतं. मग तुमच्यापेक्षा नक्कीच आम्ही आज हलके आहे. कारण खुर्चीवरती बसला म्हणजे काय एवढा मोठा नाही. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. त्या चांगल्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. म्हणून बुवा गजर घेतो आणि 5 ते 10 मिनिटात तुम्हाला परत एकदा चान्स देतो आणि मी जे काय बोललोय त्याच्यावरती जरा प्रत्युत्तर केलं तर तुमची अभंगाच्या वेळेस तो साला काढीन थोडीशी. म्हणजे जाता जाता तुम्हाला थोडासा प्रसाद दे. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. दूर करी तो व्यथा. काल तुम्ही सर्वांनी ऐकले. दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पाण्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पाण्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पाण्यावर. बुवा डबलबारीमध्ये मी हा गजर घेतला नव्हता. तर येता येता गाडीत फक्त त्यांच्या कानावरती ते वाक्य एक ध्रुवपद दिलंय. रियाज नाही. ही सरस्वती स्मरून सांगतो बुवा, आम्ही अजिबात रियाज करून नाही, डायरेक्ट
जे काय असेल त्या प्रेझेंटेशन डायरेक्ट अगदी दाखवायचा. म्हणजे नाहीतर एक एक काय करतं जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस त्याची नाट मोडूसाठी. पण काय होता त्याची नाट मोडता मोडता स्वतःचीच मोडता. गजर आहे का डबल बारीचा सामना रंगला, डबल बारीचा सामना रंगला कोथवडे गावात, डबल बारीचा सामना रंगला कोथवडे गावात. हरिनामात हरिनामात धुंद होऊ भजनात, हरिनामात धुंद होऊ भजनात, परंतु अश्लीलता आमच्या भजनामध्ये दोन्ही बुवांच्या कधीच नसणार. आत्ता सुद्धा नाही, उद्या सुद्धा नाही आणि परवा सुद्धा नाही. म्हणून म्हणतोय अश्लीलता ही कधीच नसणार आमच्या सामान्यात. मेहरूमणी आणि बतावणी रागधारी संगीत भजनाचे वारकरी. बतावणी जर कुणी करायची असेल भजनामध्ये तर कदम बुवा, रागधारी भजन परशुराम पांचाळ बुवा आणि संगीत भजन विलास पाटील बुवा. कारण ही 3 रत्न होऊन गेली. म्हणून आज हा भजनाचा वारसा त्यांनी घालून दिलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण बुवा भजन करतोय. त्यांनी काय केलं, भजनामध्ये बतावणी आणली परंतु भजनामध्ये अश्लीलता कधी आणलेली नाही. आजचे भजन बुवा बसल्याबरोबर समोरच्याची साला काढण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा काय नसतं. तेव्हा मार्मिक भाषेमधून एखादा जर अभंग समोरचा बुवा बोलला तर त्याच्या तोडीस तोड त्या लेवलने अभंग गायचे, गवळण गायचे आणि त्यांच्या माध्यमातून ते प्रबोधन करायचे. पण आज अश्लीलता वाढलेली आहे आणि ती अश्लीलता कुठेतरी थांबली पाहिजे. हे आमचं तरुण भजनी बुवांचं तरी माझं तरी स्पष्ट मत आहे. कारण अश्लीलता भजनामध्ये असता कामा नये. कारण यांनी भजनाचा वारसा जपला. आज त्यांच्या नावाला कुठेतरी कलंक लागता कामा नये. त्यांची नावं आपण घेतो, मी याचा शिष्य, मी त्याचा शिष्य. आज बुवांचे श्रीधर मुनगेकर बुवांची शिष्य आहेत. आज खरोखरच गोड गाळा श्रीधर मुनगेकर बुवा म्हणजे ह्या पंचरत्नांच्या नंतर भगवान लोकरे बुवा असतील,
श्रीधर मुळगेकर बुवा असतील, रामदास कासले बुवा असतील, लक्ष्मण गुरव बुवा असतील, प्रकाश पालकर बुवा असतील, अन्य अनेक महान भजनी बुवा आहेत. आज त्यांनी हा वारसा चांगला जपलाय आणि तोच वारसा आपण सुद्धा बुवा जपला पाहिजे. कारण भजनामध्ये आपण अश्लील बोललो म्हणजे मोठं झालो नाही. बाऱ्या मिळण्यासाठी असं कुणीही माध्यम निवडू नका की अश्लील बोलून मला बाऱ्या मिळतात, हे क्षणिक आहे. आपण जर चांगलं प्रबोधन केलं, आज समाजाला चांगल्या गोष्टीची गरज आहे. आज कुठेतरी तरुण पिढी कुठेतरी वाईट मार्गाला जाते, ती कुठेतरी जवळ आणण्याचा, चांगलं वागण्याचा त्यांना आपण काहीतरी प्रोत्साहन देऊया, यापासून कुठेतरी अलिप्त राहा. आज व्यसनाधीन पिढी झाले. आज बुवा खरोखर तुम्ही म्हणत होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आज आपण मावळे कधीच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपण कधीच होऊ शकत नाही. एक म्हणतात मी छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, पण त्याचा तोंड जर उघडलाच ना तर बघाल ना तर त्याच्या तोंडात एवढा गुटक्याचा मावा असतात. हे कधी होऊ शकतात का मावळे? बरोबर ना? आता चांगली माझी जिंक लागली बुवा, म्हणून म्हणतोय काठी असते. आणि जर समजा आपला मुलगा व्यसनाधीन झाला, आज या मोबाईलच्या जमान्यामध्ये अक्षरशः फुकट गेले. कारण पुढचं युग असेल हे अतिशय डेंजर असणार. आता जर आपण व्यवस्थित शिकलो नाही तर पुढे अतिशय डेंजर अवस्था आहे. कारण आता नोकऱ्या भेटतात, एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा कपशी घासून भेटतात, पण पुढच्या वेळेस जवळजवळ 12वी पास कपशी घासणारा असेल. कारण इतकं क्वालिफाईड आज इंटरनेटचा जमाना आहे आणि त्या जमान्यानुसार प्रत्येकाने वागलं पाहिजे. परंतु या मोबाईलच्या वापरापासून थोडं आपण लांब राहिलं पाहिजे. म्हणून म्हणतोय का आई वडिलांची स्वप्ने सारी सपाट झाली. सन्माननीय
अरुण पेडणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रंगदेवता